इतका लोड नको घेऊस यार. आधी मन शांत ठेव. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि कॉन्फिडेंटली तिचा हात हातात घे. हात हातात घेतलास ना तरी आय कॉन्टॅक्ट नाही तोडायचं. मग छानसं स्माइल कर. आय मीन तिला थोडं कम्फर्टेबल कर. मग तिला जवळ ओढ. आता तिला थोडासा अंदाज घे. मग तिच्या खांद्यावर हात ना तिच्या कमरेवर हात ठेव. आता तिला अंदाज येईल की तुला एक्झॅक्टली काय करायचं. ओके. थोडं तू पुढे जा, थोडं तिला पुढे येऊ दे आणि मग दोनच गोष्टी होते. एक तर ती छानसं स्माइल करेल आणि तुला पुढे येऊ दे, नाही तर म्हणेल स्टॉप इट, काय फालतूगिरी आहे. स्टॉप इट म्हणाली तर मग तिला सांग मन में कुछ नहीं है, मोमेंट में हो गया, आगे से नहीं होगा. इतने में मान जाएगी. अरे अच्छी दोस्त है ना तेरी. हाँ दोस्त तो अच्छी है. हो प्रश्न म्हटलं की उत्तर हवंच ना. कसं आहे की प्रेम नाही झालं असं नाहीये. ती म्हणजे सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. तुला गमवायची भीती वाटते रे. ही झाली कारण. आता मला खरं उत्तर दे आणि मला वाईट नाही वाटणार. तुला चांगलंच माहिती. कसं माणूस हा सगळ्यात मोठा स्वार्थी प्राणी आहे आणि दुर्दैवाने मी माणूस आहे. म्हणजे मला काही हवं असेल तू आहे. जेव्हा कधी गरज असेल तू आहे. माझ्या माइंडमध्ये हळूहळू सेट होत गेलं की यू आर देअर. असं का काय. ही माणसाचा अजून एक वाईट स्वभाव आहे. त्याला जे मिळतं ना ते नकोच आणि जे मिळत नाही तेच हवं असतं. अगं पण हर्ट वगैरे असं काही नाही. माझा स्वभाव असतो आहे प्रत्येकाला मदत करायचा आणि तुला माझं प्रेम दिसावं म्हणून तुझ्यापासून लांब राहायचं, अभोळा धरायचा हे मला जमणार नाही. आणि प्रेमात जवळ येणं हे माझ्या प्रेमासाठी केलंच नाही. त्यामुळे आय लव्ह यू. तुला आठवते का ग आपल्या शाळेत एक मुलगा होता बघ ज्याच्या नावाने तुला सगळे चिडवायचे. चांगलंच आठवत. माझ्या नावाने सगळे मुलं चिडवायचे तिला, पण माझीच कधी बोलायची हिंमत झाली नाही तिला. शाळेत मुलं चिडवायची तेव्हा राग यायचा मला, पण तो बिचारा कधी काही स्वतःहून बोलला नाही. मग मी फारसं काही मनावर नाही घेतलं. ती समोरून आली ना की पोटात असं भला मोठा गोळा यायचा, छातीत धडधडायला लागायचं, सगळं शरीर असं थरका फोडायचं. म्हणून मी बोललोच नाही कधी. अगं कित्येक वेळा माझ्या घरासमोर चक्रा मारायचा तो. हो मी मारायचो चक्रा, पण शाळा सुटायची 12 वाजता. मग पुढचा अख्खा दिवस कसा घालणार सांग बरं. म्हणून तिला परत एकदा बघण्यासाठी जायचं मी तिच्या घरासमोर. कॉन्टॅक्ट. शाळा संपून 10-12 वर्ष झाली. आतापर्यंत विसरलाही असेल तो मला.